पालघर रेल्वे स्थानकावरती झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवरती सध्या दिसून येतोय। पहाटेपासून डहाणू ते विरार ही लोकल सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत। गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरती कामावर जाणाऱ्यांची मोठी गर्दी वाढू लागलेली आहे। मालगाडीचे डबे घसरल्यामुळे 2 ते 3 आणि 4 हे ट्रॅक नादुरुस्त झालेले आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत आहेत। घसरलेले डबे हटवण्यास त्यासोबतच ट्रॅक दुरुस्तीला 5 ते 6 तास आणखी लागणार आहे अशी शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवलेली आहे। बोईसर पालघर या स्थानकांपासून विरारसाठी बस सेवा सुद्धा सुरू केली जाते। त्यासोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून विरारपर्यंत प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर सध्या विरार स्थानकामध्ये आहेत। प्रभाकर, विरार स्थानकातली सध्याची स्थिती काय आहे? लोकांची गर्दी होतीये, कशा पद्धतीने प्रशासनाने नियोजन केलेलं आहे? अमोल, सध्या तर विरार रेल्वे स्थानकावर जे बोईसर ही औद्योगिक वसाहत आहे त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जो कामगार वर्ग हा जाण्यासाठी सकाळीच निघत असतो आणि विरार रेल्वे स्थानकात जे कामगार आहेत प्रवासी जे बोईसरला जाणारे आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। सकाळी त्यांना अशी आशा होती की काल 5:30 वाजता ही दुर्घटना घडलेली आहे आणि आज सकाळी सुरू होईल, त्यामुळे प्रवासी अनेक जे कामावर जाणारे आहेत ते आलेले आहेत। प्रचंड गर्दी आहे। मात्र इथे रेल्वे प्रशासनाकडून अनाउन्समेंट केली जाते आहे की थोडंसं आणखीन उशीर होईल, कारण की अजूनही जे ट्रॅक आहे त्याचं काम जे आहे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्यामुळेच थोडासा उशीरही आणखीन लागू शकतो। दुपारच्या नंतर ही रेल्वे सेवा पूर्वपदावर येईल अशी आशा आहे। मात्र ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या अनेक ज्या विरार ते डहाणूच्या दरम्यानचे स्थानक आहेत तिथे थांबत आहेत, उशिराने थांबत आहेत। विरार ते डहाणूची जी लोकल सेवा आहे, मेमो आहेत, या संपूर्ण रद्द केलेले आहेत। एकूण पाहिलं तर येथे प्रवासी खूप वैतागलेले आहेत। अमोल, प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर सध्याचं लोकल अपडेट आपण बघतोय। मालगाडी घसरल्याने लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। दुपारपर्यंत हे चित्र कायम राहणार असल्याचं कळत आहे। विरार ते पालघर उपनगरीय सेवा बंद आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार ते डहाणू या दरम्यान थांबे देण्यात आलेले आहेत। दुपारपर्यंत दुरुस्तीचं काम सुरू राहण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।